नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यासाठी एक खूप आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा फॉर्म्युला हा ठरला असून शेतकऱ्यांना इतिहासात पहिल्यांदाच आता वेगळ्या पद्धतीची कर्जमाफी मिळणार आहे. राज्यातील शेतकऱ्यासाठी आताच्या घडीची सर्वात मोठी आणि एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. वास्तविक ही बातमी शेतकरी कर्जमाफी संदर्भात आहे. गेल्या अनेक दिवसापासून ज्यांची चर्चा चालू होती त्या शेतकरी कर्जमाफीचा फॉर्म्युला आता ठरला असून राज्यातील शेतकऱ्यासाठी अत्यंत दिलासादायक आणि मोठी अपडेट सरकारकडून देण्यात आली आहे. यंदाच्या कर्जमाफी योजनेत रकमेची कोणतीही मर्यादा ठेवली जाणार नाही असा दावा केला जात आहे. पूर्वीच्या कर्जमाफी योजनांमध्ये 1.5 लाख, 2 लाख आणि 50,000 रुपयापर्यंतची ही श्रेणी निश्चित करण्यात आली होती, पण त्यामुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते. मात्र नव्या निर्णयामुळे ही मर्यादा पूर्णतः हटवण्यात आली असून शेतकऱ्याचे संपूर्ण कर्ज माफ करून सातबारा कोरा करण्याचा निर्धार राज्य सरकारने व्यक्त केला आहे. सध्या राज्यातील जवळपास 24,73,000 शेतकरी बँकाचे थकबाकीदार आहेत. यामध्ये एकूण थकीत कर्जाची रक्कम 35,500 कोटीच्या आसपास आहे. कर्जबाजारीपणामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या या शेतकऱ्यासाठी संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय हा मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. रकमेवरील बंधने दूर केल्यामुळे लाखोचे कर्ज पात्र होण्याचा मार्ग खुला होईल. राज्य सरकारने या व्यापक कर्जमाफीसाठी विशेषतः अभ्यास समिती नियुक्त केली असून प्रवीण सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत आहे. ही समिती एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपला सविस्तर अहवाल सरकारकडे सादर करणार आहे. यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या जाणाऱ्या अंतिम बैठकीत निर्णयाला शिक्कामोर्तब केले जाणार आहे. सरकारने 30 जून पूर्वी संपूर्ण कर्जमाफी राबवण्याचे आश्वासन दिले असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी 2017 मध्ये 1.5 लाख पर्यंत आणि 2019 मध्ये 2 लाख पर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. मात्र अनेक शेतकऱ्यांचे कर्ज या मर्यादेपेक्षा जास्त असल्याने त्यांना दिलासा मिळू शकला नव्हता. त्यामुळे यावेळेस कर्जमाफी मर्यादा नसणार आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या मागणीवर आधारित असल्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले. जिल्हानिहाय कर्जाची माहिती मागवण्यात आली असून संपूर्ण कर्जमाफीचे प्रस्तावित आराखडे तयार केले जात आहेत. या उपक्रमामुळे राज्यातील शेतकऱ्याचे आर्थिक चक्र पुन्हा गतिमान होणार आहे. बँकावरील विश्वास पुनर्स्थापित होण्याची आणि शेती क्षेत्रात नव्या गुंतवणुकीला चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्जमाफीच्या या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 25 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. धन्यवाद.